नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्या मोठ्या डे 3 ब्लॉगमध्ये. सूर्यनारायणांनी आपल्याला दर्शन दिले आहे. आज मालवणमधील मसुरे येथील भराडी देवीच्या यात्रेला आपण जाणार आहोत. खूप लाखो भाविक येणार आहे आणि गर्दी आहे. आम्हाला ॲक्च्युली 7 वाजता पोचायचं होतं, तर सगळ्यांचं एवढं आंघोळी वगैरे सगळं उरकता करता बघू आता किती वेळ लागतोय. 7:30 झालेत, मे बी 7, 8:15, 8:30पर्यंत पोहोचू. इथे आपण जिथे स्टे केला आहे तिथपासून एक 10 किलोमीटरवरती मातेचं मंदिर आहे. लाखो भाविक येतात, म्हणजे जागृत देवस्थान मानलं जातं इथे. तुम्ही जी काही इच्छा किंवा तुमचा जो काही नवस असेल तो इथं पूर्ण होतो. तर तुम्ही नक्कीच भराडी देवीच्या यात्रेला या, असं तुम्हाला सजेस्ट करेल. बघू आजचा दिवस कसा जातोय. दिवस तिसरा आमचा मालवणमधील. 2 दिवस तर खूप छान गेले. पहिला दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, दुसरा कालचा दिवस आम्ही पूर्ण दिवस फिरलोय. आजचा तिसरा दिवस आहे. किती वेळा दर्शन होतंय तर आपण बघूया. स्टे ट्यून. बाय बाय. निघायच्या आधी फोटो नाही काढले असं कधी होणार आहे का? सर्वांचे छान छान फोटो काढले गेले. मंगल मूर्ती. चलो, आम्ही निघालो आहोत भराडी देवीच्या यात्रेला. प्रवास आमचा सुरू झालेला आहे. 10 किलोमीटरचा आमचा प्रवास आहे. आणि 10 किलोमीटर आहे. हा, इथून 8 ते 10 किलोमीटर आहे. आपल्या घरापासून चाकणपर्यंत. हा, भाऊंच्या घरापासून 8 ते 10 किलोमीटरवरती देवीचं मंदिर आहे. गाडी पार्किंग पासून पण खूप चालावं लागतं असं ऐकण्यात आलेलं आहे. बघू आता काय होतं. काय बोलायचं का तुम्हाला त्याच्यावरती? आमचे मिसेस खूप ओके, पहिल्यांदा चालले तर काय माहिती. ठीक आहे, आता आपण बाकीच्यांना विचारूया कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय. एवढंच वाटतंय? 2 शब्दात वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? पुढे गेल्यानंतर कसं वाटतंय? पुढे गेल्यानंतर समजणार यांना कसं वाटतंय. माझ्या भावाला विचारतो आता कसं वाटतंय. हनुमान, कसं वाटतंय? गारगार वाटतंय. पप्पा, कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे. सगळ्यांची उत्तर 2 शब्दातच आहेत. सगळ्यांना काय बोलावं काय सुचत नाहीये. कॅमेरा समोर यायला लागतात. हा, ओके. काय तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. मला खूप आनंद झालाय. आतमध्ये माझ्या पोटामध्ये गोळा आलाय आनंदाने. आनंद गगनात मावेना असं गोळा म्हणतात का? आनंद गगनात मावन आणि आनंद पोटात मावना, एवढा आनंद झालाय. आणि आता दर्शन वगैरे करून मस्तपैकी काय नाही करणार आहे, आशीर्वाद घेणार आहे देवीचा. चला, भेटू पुढचा थोड्या वेळाने. पुढे काय होतं मी तुम्हाला नक्की कळवतो. चलो, बाय. आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून. आत्तापासूनच गाड्यांच्या लांबच लांब रांगा तुम्हाला बघायला भेटतील. खूप गर्दी असल्या कारणाने, आणि आताशी सकाळचे 9च वाजलेत, तर माहीत नाही अजून किती भाविक येतील. महानगरपालिकेचे नगरसेविका कांचन दिगंकर यांचे स्वागत झालेलं आहे. देवीच्या जत्रेसाठी खूपच गर्दी आहे. आपण बघू शकता. खूप आपण शॉपिंग वगैरे करायची असेल तर करू शकतो. इथे सगळ्या प्रकारचं सामान अवेलेबल आहे. बघू आपण आता काय काय घेता येते. वरतून उन्हाचा तडाखा चालू होता आणि हे आपले काही भाविक मोफत पाणी वाटप करत होते.
तर खूपच पुण्याचं काम करत होते. बघून आनंद झाला. अरुणपती दुधवडकर, हेमंत दुधवडकर यांच्या सर्वांनी गेली कित्येक वर्ष आज आपण भराडी यांच्या सेवेसाठी सर्व स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलेत आम्हाला, चुकले तर तुम्ही हरवाल, तर हरवू नका. बोला. सुनबाई कुठे सुनबाई हे करते, शॉपिंगला गेली. अरे चुकणार बाबा, अहो ती येईल इथं, तिला सांगितलं यायला. आईला गर्दी बाबा. शॉपिंग नाही, एकदा दर्शन केलं असं झालं ना तर इथं यायचं. हा बोललो तिला, तिला तिथेच कोपऱ्यावर थांबायला सांगितलं. अहो शॉपिंगला पाठवायचं नव्हतं रे आता. अहो ऐका ना, येईल ती येईल. तिथे उभे होते कोपऱ्यावर, तिथेच यायला. हा तिथेच यायला सांगितलं. सगळ्या प्रकारचा बाजार इथे असतो. नदी लक्ष दे, हरवलं तर शोधत बसायला लागेल दिवसभर. पूर्ण बाजाराची ही रांग आहे. इथे सगळ्या प्रकारचे सामान आपल्याला बघायला भेटेल. प्लस तुम्हाला मंदिर अजून माहिती नाही किती लांब आहे, चेक करू आपण. भाविकांची लाईन बघायला भेटते. खूपच मोठी रांग आहे. इथे खूपच सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. जर कोणी हरवलं तर पोलीस नियंत्रण कक्षापाशी येऊन त्यांचं नाव अनाऊन्समेंट होतं. खूपच चांगलं असं हे आहे. सगळीकडे तुम्ही बघू शकता पोलीस बंदोबस्त आहे. हे पोलीस नियंत्रण कक्ष आहे. इथे जर कोणी हरवली व्यक्ती तर इथे येऊन भेटू शकते. लांबच लांब अशी रांग आहे देवीच्या गर्भगृहापर्यंत, तुम्ही बघू शकता. खूपच गर्दी आहे. तुम्ही बघू शकता की लाईन किती मोठी होती. आणि बघू आता कसं आमचं दर्शन होत आहे. काही जुगाड आहे का? जुगाड करून देवाचं दर्शन घेणं बरोबर नाही, पण आता काय होतंय कसं होतंय बघू. खूपच गर्दी आहे. जशी लालबागच्या बाप्पाला गर्दी असते तशीच गर्दी आहे. आणि उन्हाचा पण ताप आता वाढत चाललाय. बघूया आता, लेट्स सी. आम्ही आता इथे आले जिथे जे आम्हाला दर्शन घडवून देणार आहे ते पण इथले लोकलच आहेत. अंगणे आडनाव आहे त्यांचं. तर बघू आता VIP दर्शन होते का ना. आम्ही टोटल 12 जण आहेत आणि 2 साईडने मंदिरामध्ये एंटर करण्यासाठी 2 साईडने रांगा लागल्यात. खूप भाविक आहे. जर रांग लावली तर आम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास लागतील. तर बघू आपलं VIP दर्शन होते का नाही. स्टील होप आहेत. फर्स्ट टाईमच आलो आहे. चेक करू आपण. मंदिर अपना रास्ता ढूंढी लेती है. आम्हाला पण आता दर्शनासाठी एक जुगाड झालेला आहे. बघू आता. आमचे सेक्टर 10चे नगरसेवक प्रदीप गवस इकडे आलेले आहेत. तर त्यांच्या थ्रू दर्शन होतं आहे का नाही बघू. का बिना दर्शन करता आम्हाला जावं लागतं ते पण लवकरच समजेल. खूप आम्हाला दर्शन भेटावं एवढ्या लांबून आलं तर. नमस्कार. माझी महापौर त्यांच्याबरोबर मला ओळखत नाही. सगळ्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. बघू आता दर्शनाला आम्ही चाललो. आता किती वेळात दर्शन होतंय काय. आता सकाळच्या वाजले 10
10 वाजले त्यामुळे आणि खूपच गर्दी आहे खूप म्हणजे सध्या इथे आता 5 ते 6 हजार भाविक आले असतील. आत्ता 10 वाजताच 5 ते 6 हजार भाविक आले असतील. बघू आता किती वेळा दर्शन होते. आता निघालो आम्ही दर्शनासाठी. विनंती आहे की त्यांनी ओट्या पेंढे घ्यायचे आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे गाभाऱ्यातील आपण ओट्या लवकरात लवकर घ्यायच्या आहेत. इकडे तिकडे धावपळ करून झाली आणि सगळ्यात शेवटी आम्ही लाईनीतच लागलो. खूप धावपळ गेली तरी पण काय मार्ग काय भेटला नाही. चुकीचं ॲक्च्युली चिटिंग करून VIP एंट्री तरी पण आम्ही खूप पुढे आलो. सगळं गाभाऱ्याच्या लाईनला लागलोय. बघू आता सगळं बघू शकता तुम्ही. लाईन पण खूप वाढलेली आहे. चेक करू आपण आता किती वेळ लागेल तरी. आपले महिला मंडळ आतमध्ये घुसलेले आहेत. भाविकांची गर्दी बघू शकता. ही VIP लाईन आहे VIP दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता आपल्या लेडीज आता घुसलेल्या आहेत. आमची अर्धी माणसं घुसली आहे दर्शनासाठी गेली आहेत आणि आम्ही आता लाईन लावलेली आहे. ही आपली लाईन आहे. भाविकांची प्रचंड गर्दी आहे इथे. आमचं दर्शन झालेलं आहे. VIP एंट्रीने एंट्री केली. ॲक्च्युली VIP साठी खूप जण असतात आतुरतेने. सगळ्यांचं दर्शन झालं. ही माझी आई दर्शन घेऊन आत्ताच बाहेर पडले. आम्ही नेरूळवरून आलो. तुम्ही कुठून आले? नेरूळवरून झाले. कुठे नेरूळला? सेक्टर 10. हा काय गवस. हा आम्ही माझे वडील बाळू घनवट. हा मी मोठा मुलगा त्यांचा. तो दुसरा छोटा. तो दुसरा छोटा. अच्छा. पप्पाची आमची जुनी होती. हा ना. अगोदर 30 वर्ष झाली. अच्छा. तुमचं नाव? सूर्यकांत शिर्के. अच्छा. झालं दर्शन तुमचं? एवढीच गर्दी असते दरवर्षी येतात तुम्ही? 15 वर्ष झाली कंटिन्यू. अच्छा. अरे वा. असं मग फॅमिली सोबत आलंय का? नाही आता आम्ही शिकलो. अच्छा. चांगलं. देवीचे नवस पूर्ण होतात ना म्हणजे नवसाला पावणारी देवी. नवसाला पावणारी आहे आणि आम्ही बरेच वर्ष जवळजवळ 15 वर्ष आम्ही येतो या कंटिन्यू. चांगलं. तुम्ही काय नवस केलाय वगैरे? नवस असं नाही पण आपली इच्छा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. देवाच्या भगवंताच्या कृपेने सगळं चांगलं चालू आहे. अजून चांगलं चालावं असंच मी पण असंच मागितलं. सर्व चांगलं देवाच्या कृपेने खरंच चांगलं झालेलं आहे. ह्या टायमाला थोडी गर्दी जास्त आहे नाही तर आम्ही जास्तीत जास्त अर्धा तास त्याच्या पुढे काही थांबलो नाही. ह्या टायमाला थोडी जास्त वेळ गेला दर्शनाला. छान. तर प्रत्येक आपले भाविक जे आहेत ते दर्शन घेऊन मातेचं दर्शन घेऊन खूपच आनंदी झालेत प्रफुल्लित झालेत. VIPने दर्शन भेटलंय. ॲक्च्युली चुकीचं आहे. मी पण VIP कल्चरच्या अगेन्स्टच आहे. पण काय आता यांच्यासोबत आलो आहे. मी जर एकटा असो सिंगल आलो असतो तर नक्कीच मी लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं असतं. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ॲक्च्युली. काय बोलायचं आता. ठीक आहे चालेल. चला आता पुढे जाऊ. देवीचं दर्शन झाल्यावर सगळ्यांना जरा निवांत वेळ भेटला. त्या निवांत वेळात जुन्या आठवणी काढत गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. बघून आनंद झाला. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि सगळेजण आता जेवढे पण मित्रपरिवार आपला
पॉलिटिक्सचा परिवार जेवढं पण आहे सेक्टर 10चे 8चे सगळे आता गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. आणि आम्ही आता एक कलास नाही स्फटिक शिवलिंग आहे तिथे पण जायचं आहे. आणि आमच्या सोसायटीमध्ये सावंत म्हणून राहतात त्यांच्या घरी जायचं आहे. त्यांच्या घरून नंतर मग पुढे पुढेचा प्रवास चालू करायचा आहे. इट्स अ शॉपिंग टाईम. माझी बायको कधीपासून आमची वाट बघत होती, तिला शॉपिंग करायची. काय काय घ्यायचं तुला? जे दिसन ते घेणार मी, जे चांगलं वाटेल ते. जे चांगलं वाटेल ते घेणार. काय चपात्या बनवायला तवा? तेच पाहिजे. बिळाचा तवा घ्यायचा आणि काय? आणि भाकरीला पण तवा घ्यायचा, 2 तवे. अच्छा, नारळ फोडायला कोयता? नारळ फोडायला कशाला, नारळ कोण खाते आपल्याकडे? सगळेच खातात. आणि मी ते खिडकीत लावतात ना लटकन, ते पण बघितलंय मी. ते पण बघितलं. एक 10 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये सगळं कव्हर केलं तू. मग काय? एवढी तीक्ष्ण नजर तुझी. शॉपिंग मी कंटाळते कधी. ते पण आहे. काय ते देत उदी काय असते? अंगारा. ओके, देवाचा अंगारा. तू घेतलं मग? ओके. मी दर्शन घेतलं आणि मला लगेच हिसकवलंय. बाहेर जावा. इथे आम्हाला थांबून नाश्ता करायचा आहे. सगळे सगळे नाश्ता पण नाही केला ॲक्च्युली. सगळ्यांना खूप भूका लागल्यात. बघू नाश्त्याला इथे काय काय भेटते. आणि त्याला खाजा बोलतात, खाजा. कसा आहे भाऊ खाजा? टेस्ट कशी आहे? दाखवलंय. अरे वाली जेव्हा कोकण आपलं असा बोला जेव्हा कोकण आपलं बोला जेव्हा कोकण आपलं असा बोला. ओके. सगळेजण नाश्ता करायला थांबलेत आणि थोडं आपला हलका फुलका नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघायचं. हे आपले सावंत काका, या सावंत काकी यांच्याच घरी आपल्याला जायचं आहे. आम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करणार आहे. बघू आता त्यांचं कोकणातलं घर कसं आहे. आम्ही एका सोसायटीत राहायला सगळे. स्वयंपाकासाठी आजच घरी आणा. फक्त शिरसाट मसाले जवळच्या सर्व किराणा दुकानामध्ये उपलब्ध. आमच्या घरच्या महिलांना आप्पे बनवण्यासाठी भिडाचा भांडं पाहिजे, तर त्यासाठी आलं. त्यांच्या बार्गेनिंग स्किल एवढ्या वीक आहेत. यात्रेमध्ये सगळ्या प्रकारचे स्टॉल होते, त्यापैकीच हे एक आहे जिथे सगळे शस्त्र वगैरे ठेवले आहेत. शिवकालीन पुस्तके आहेत, जुने चांगले मोठे शस्त्र आहेत व गड किल्ले त्यांनी तिथे साकारले आहेत. आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या तिथे बघण्यासारख्या. ह्या तलवारी पण आहेत. आणि असे आपले कोकणातले जेवढे पण किल्ले आहेत त्यांनी तिथे मांडले होते. आता आमची निघायची तयारी झाली आहे. दर्शन वगैरे झालं, थोडी खरेदी केली आणि इथे पार्किंग लॉटमध्ये आलो तर बघितलं भराडी देवी संस्थानाने खूपच चांगली पार्किंगची अशी सोय केली आहे. लांब एक मैदान आहे पूर्ण ग्राउंड, तर अशा पद्धतीने सगळ्यांसाठी पार्किंगची सोय केली आहे. हे खूप उत्तम काम केलं आहे. त्या पार्किंगपासून हार्डली मातेचं मंदिर एक 10 मिनिटावर आहे. फक्त रांग खूप लांब असल्यामुळे जवळजवळ जर सामान्य रांगेमध्ये आले तर तुमचे 4 तास किंवा 5 तास जाऊ शकतात. आणि VIP मध्ये 1 तास जातो दर्शनासाठी. तर आपण आता बघू, निघायची तयारी झाली. माझी बायको हरवली होती. हरवली म्हणजे ती शॉपिंगच करत होती. म्हणजे एवढे सगळे शोधत होते तिला,
भेटली शेवटी. अनाऊन्समेंट नाही करावी लागली. परतीचा प्रवास सुरू असताना आम्हाला जवळजवळ 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. ट्रॅफिक बाहेरच्या राज्यातून येणारं जास्त आहे. कर्नाटक, गोवा गाड्यांच्या लांबच लांब रांगा 4 किलोमीटरपर्यंत. बरं झालं आम्ही सकाळी आलो लवकर. आमचं 1 तासात दर्शन झालं, पण ट्रॅफिकमधून बाहेर पडायलाच आता जवळजवळ अर्धा तास लागतं. स्टार्टपासून ते आत्ता आम्ही जवळजवळ 3.5 किलोमीटर लांब आलो आहे. गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि भाविक जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत व्याकुळलेलाच असतो. दर्शन झाल्यावर सगळा थकवा निघून जातो. तर हा मेन रोड आहे. हे बघा, सावंत फार्म. ओके, सावंत फार्म, अनंत आनंदी मुक्काम बोस चाफेखोल, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. सारिका अजय कंवर आर्किटेक्ट आहे. सचिन सत्यवान सावंत, आपला सचिन दादा. सत्यवान अनंत सावंत हे आपले सावंत काका, त्यांचा पूर्ण फार्म आहे. ओके, हा मेन रोड आहे. मेन रोडवरून रोड टच प्रॉपर्टी पूर्ण. हे जुनं घर आहे आणि हे नवीन घर आहे. तर जुनं घर सध्या बंद आहे. हे त्यांच्या आजोबांनी बांधलं आहे. हे नवीन घर आहे. आपण नवीन घरात बघू. हे आपले राखणदार सावंत कुटुंबियांचे. ओके, खूपच सुंदर. आल्या आपल्या पाहुण्यांनी कलिंगडावरती ताव मारलेला आहे. सगळ्यांना खूप तहान आणि भूक लागलेली होती. देवीच्या दर्शनानंतर खूप सगळे थकले होते आपले भाविक. खूपच सुंदर असं घर. आतमध्ये वातावरण थंड. बाहेर जरी वातावरण गरम असलं तरी आतमध्ये वातावरण थंड एकदम. आणि हे किचन. आपले सावंत काका, हाय करा. ओके, आपले सावंत काका. हा यांचा किचन एरिया. हा हो, हा किचन एरिया झाला. हा काय बेडरूम आहे. ओके, हा बेडरूम आहे. हां हां हो, आपला बेडरूम आहे. इकडे वॉशरूम. हां, एक वरती पण आहे. वन प्लस वन आहे. ओके, इथे आपले ठाकूर काका आहेत. हा पण एक बेडरूम आहे. त्याला अटॅच वॉशरूम आहे. काका दमले काय. हां ठीक आहे. हां हां, इकडे हा टेरेस एरिया. आता या टेरेसमधून सगळं तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. हा आंबा बघा, यावर्षीचा हापूस, 2026चा हापूस. सचिन दादा, आम्हाला हापूस खायला नक्कीच पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुला रिक्वेस्ट करत आहे. ओके, तर हे बघा, वरतून काहीसं असं दिसतं. ही पूर्ण नारळाची बाग, ही सुपारीची बाग, ही केळीची बाग. ओके, तिकडे उड्याच्या कडेने पण झाडं आहेत. काजूचं आहे, परत मला वाटते कोकमचा पण आहे. ठीक आहे, ते या साईडला पण आहे. यावर्षी सचिनदाच्या आंब्याच्या झाडांना खूपच छान असा मोहर आलेला आहे. तर यावर्षी आम्हाला रसरशीत गोड आणि मधुर आंबे खायला भेटतील अशी अपेक्षा करतो. सचिनदादा, रिक्वेस्ट आहे, प्लीज आम्हाला हापूस तयार झाल्यानंतर पाठवून दे. लांबपर्यंत जी सगळी नारळाची झाडं दिसत आहेत ही त्यांची नारळाची बाग आहे. खूपच सुंदर अशी. या साईडने आहे, या साईडने. ओके, नारळाच्या बागेचं निरीक्षण करण्यासाठी आपले खास पाहुणे. कसं वाटतंय तुम्हाला. एकदम छान वाटतंय. आई भराडी देवीचं दर्शन घेऊन आत्ताच आम्हाला आता सावंत साहेबांकडे आम्ही आलेलो आहोत आणि त्यांची नारळाची बाग
सुपारीची बाग, केळीची बाग, केळी खूप पाण्यासारखं आहे इथे, छान वाटलं आणि सुंदर परिसर आहे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. तर आपण बघितलं किती मनमोहक असं वातावरण आहे इथे. असं वाटतं इथेच तंबू ठोकून राहावं. आणि नारळाची, केळीची, फणसाची, सुपारीची बाग आहे. बागेचं परीक्षण करताना हनुमंत शेठ घनवट. हनुमंत, कसं वाटतं बाग बघून? सचिन दादाला काही मेसेज? खूप चांगलं वाटतंय बाग बघून. हे पंचवटीसारखे नारळ बघायला भेटतात इथे कोकणामध्ये, खूप भारी. पप्पा सांगत होते इथं एक फेरफटका मारला का नारळ भेटतील, पण या टायमी बॅड लक आमचं काही भेटलेलं नाही, पण ठीक आहे. ही झाडं, कोकमची झाडं, ही पक्ष्यांना पाणी प्यायला हे असं बनवलेलं आहे इथे. खूप भारी वाटतंय. हे जे इथं नारळाच्या मध्ये दिसतं इथपासून ते इथे हे जे झाड दिसतं इथपर्यंत, एवढं सगळी प्रॉपर्टी सचिन सावंत म्हणते. खूपच छान. आणि सावंत काकांनी जी मेंटेन ठेवली आहे बाग, एकदम असं निसर्गरम्य वाटतं. पावसाळ्यामध्ये तर अजूनच मजा येत असेल. हा खाली ओढा आहे, हा राईट साईडला जो आहे. पप्पा सांगत होते की इकडून पावसाळ्यात पूर्ण पाणी वाहत असतं इकडून पूर्ण. हा ओढा पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून चालतं. हे सावंत काकांची बाग आहे. ह्या बागेमधून पाणी, हा बागेत पण पाणी असतं. मस्त मेंटेन केले काकांनी. हा, ही नारळाची झाडं सगळी, सुपारी. ही बाग ही जुनी आहे, त्यांच्या वडिलांनी पहिली लावलेली आहे. आणि ही कोकमाची झाडं, ही कोकम सगळं. हा, सगळी कोकमाची झाडं आहेत. बाजूने मोठा सुंदर असा नाला, ओढा सुंदर असा ओढा वाहत आहे तिथनं. खूप छान आणि सुंदर परिसर आहे. पुढच्या वर्षी आपण आवर्जून, आईची कृपा आपल्यावर असेलच आहेच, परत आपण पुढल्या वर्षी असाच आनंद घेण्यासाठी इथे येऊ. ही जी बाग आहे आत्ताच 2025च्या पावसाळ्यामध्ये लावलेली ही सुपारीची बाग आहे. तुम्हाला दिसत असेल, हे बघा सुपारीची बाग आहे. मस्त नवीनच वृक्षारोपण झालेलं आहे या पावसाळ्यामध्ये. जवळजवळ मला वाटतंय 4, 5, 10, 15, 20 एक झाडं सुपारीची लावण्यात आलेली आहे. म्हणजे ही एक वेगळी नवीन बाग तयार करण्यात आली आहे. गावठी चहापत्तीचं झाड आहे. बरीच मोठी बाग आहे. कशी वाटली? आमचे सावंत म्हणजे आमचे ज्येष्ठ अध्यक्ष आहेत आमचे, हा. पण त्यांनी खूपच म्हणजे बाग छान फुलवली ना, ती खूपच सुंदर. म्हणजे नारळाची एवढी झाड हे आहे. कोकमचं आहे. कोकम आहे, कोकम. कोकमचं झाड त्यांनी हे केले. परत केळीची बाग आहे. केळीची बाग आहे. सुपारीची नवीन बाग लावली आहे. आता नवीनच बाग लावली आहे. आणि खूपच छान मेंटेन त्यांनी एवढं छान ठेवलंय ना, सुंदर. मग आता हे बघ बारीक लेट आहे बघ. मदर या, मदर मम्मी या. बघा तुमच्या फ्रेंडची बाग बघा. आमचे कसं म्हणजे ते ऐका, ते जे मधलं नारळाचं झाड दिसतंय का, ते तिथून ते हे जे इकडे जे झाड आहे का एंडला, तिथपर्यंत आपल्या सावंत काकांची प्रॉपर्टी आहे. एवढी मोठी बाग आहे त्यांची. आपल्याला स्पेशली केळीच्या पानावरती जेवण जेवायला भेटणार आहे. आपले सावंत काका यांच्या कृपेने यांच्या कृपेने त्यांचा फार मोठा आशीर्वाद आहे. हो. त्या ठिकाणी म्हणजे 2 करता येईल. केळीच्या पानावरती जेवायचा हा एक फायदा आहे की केळीच्या पानाचे जे अर्क असतात ते आपल्या शरीरात जातात, हेल्दी असतात. त्यासाठी आपण केळीच्या पानावर जेवत असतो. आजचं दुपारचं जेवण हे सावंत काकांच्या घरी असणार आहे आणि खूपच हेल्दी असं पौष्टिक जेवण आहे. आमचे महिला मंडळ इथे पण चालू झाले. खूपच सुंदर सुंदर त्यांचे फोटो आलेले आहेत.
सगळे फोटोहॉलिकच आहेत. छान छान आमचे असे आता फोटो काढून झालेले. जेवणाची वेळ झाली, जेवण रेडी आहे, आम्हाला सारखा आवाज येतो आणि चाललं आता जेवायला. तर फोटोज खूप छान आलेत, लवकरच शेअर करू. आणि कसा होता फॅमिली आजचा दिवस? अजून गेला नाही, आता 3:30 वाजलेत. मला पुढे गणपतीपुळेला ट्रॅव्हलिंग करायची. आता इथून जेवून यांच्या घरातून आम्ही आमच्या बंगलोला जाणार, भाऊ ठाकूर यांच्या, आणि मग तिथून सगळं पॅकअप करून गणपतीपुळेला निघणार. जवळजवळ 6 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आणि तिथे गेल्यावर परत स्टे करायचं आहे. स्टे करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन प्राचीन कोकण म्हणून एक जागा आहे, तिथे व्हिजिट करायची. पण जायच्या आधी आपल्याला कसाल इथे एक स्फटिक शिवलिंग आहे, तर तिथलं पण दर्शन करायचं आहे. तर बघू नक्कीच. चलो बाय. तुला काय बोलायचं आहे? ही माझी बायको आहे, मुक्की आहे, सांभाळून घ्या. लाल माठ म्हणजे लाल भाजी म्हणतो आणि बटाटा आणि वांगी. आम्ही मगाशी जेव्हा आल्याला खूप ऊन होतं, तर घरामध्ये एकदम थंडावा होता आणि तहान लागली होती. ठीक आहे, तर गरमीचं थोडं पाणी जास्तच पिलो, तर इथल्या पाण्याची चव जरा वेगळीच लागत होती. तर ती का, तर ते हे आत्ता समजतंय. हे जे माझ्या मागे दिसतंय ही विहीर आहे पातळाची. ओके, एकदम निळाशार थंडगार पाणी. त्याला थंड करायची पण गरज नाही, पाणी पिल्यावरती जे मन तृप्त होतं तेच म्हणजे सुख सांगता येणार नाही. पाण्याला चव आहे. पाण्याला जे आपण बोलतो ना खारट पाणी, गोड पाणी, बट हे ॲक्च्युअलमध्ये गोड आहे. पाणी पिल्यानंतर वेगळीच चव लागते. तर हे सावंत फार्म हाऊस इथे आहे, मी एकदा नक्कीच भेट द्या. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ही ॲक्च्युअली चौकोनी आहे, असं वर्तुळाकार नाही आहे. आणि हे बघा पूर्ण निळाशार पाणी. इथं मोटरचा पाईप सोडलेला आहे, जेवढं लागेल तेवढं पाणी काढायचं. मला खोलीचा अंदाज नाही. मासे पण आहे त्याच्यात, त्यांनी मासे वगैरे सोडलेत. आणि चढायला उतरायला असं कपारी केलेल्या आहेत, ते बघा इथे. ओके, छान असं म्हणजे हे नैसर्गिक स्रोत असलेलं पाण्याचा साठा, मन तृप्त करणारं. तेव्हा कोकण आपलंच असा, सगळ्या नागरिकांचं स्वागत असा. महाराजा आपलाच असा. कोकण आपलोच असा, सत्यवान सावंत आपलोच असा. आज या ठिकाणी सत्यवान सावंत साहेब विशेष कार्यकारी अधिकारी नवी मुंबई यांच्या घरी आज आपण आलो आहोत. आणि आज छानपैकी त्यांनी आपलं स्वागत केलं. जेवणाचा एकदम छान प्रोग्राम झाला. खूप खूप छान वाटलं, बरं वाटलं. पुन्हा आई भराडी देवी आम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी येण्याची संधी दे, हीच प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळी वाजले 7:15 सावंत फार्म हाऊसवरून आपण निघाल्यानंतर आता आलो आहोत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ. तर हा तो पुतळा आहे, तुम्ही बघू शकता. सगळे थकले आहेत, पण तरी पण हा पॉईंट आम्हाला कव्हर करायचा होता, सो आम्ही आता आलो आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मूर्ती किती मोठी आणि उंच आहे याची थोडी माहिती देईन. पुतळ्याच्या आवारात आपल्याला महादेवाचं छोटंसं मंदिर बघायला भेटतं. अवतारच आहे. राजकोट येथे महाराजांची भव्य दिव्य अशी प्रतिमा उभारण्यात आली आहे. तर मित्रांनो, आम्ही राजकोटच्या आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून झालेला आहे आणि आम्ही आता आमच्या बंगल्यावरती जाणार आहे, जिथे आता सगळ्यांना भुका लागल्यात.
तर खूपच सुंदर असा पुतळा आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. राजकोट फोर्ट येथील आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 91 फुटाचा पुतळा आहे. माझी थोडी रिसर्च कमी आहे, नाही तर मी अजून तुम्हाला माहिती शेअर केली असती. तुम्ही गुगल करून पण बघू शकता की पुतळ्याचं निर्मिती वगैरे त्या रिलेटेड ज्या काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही गुगल करून वाचू शकता. ओके. राजकोट फोर्टवरून आल्यावरती आम्ही जरा फ्रेश झालो. 7:30ला तर आम्ही तिथेच होतो. मला वाटतं हे 8 वाजले असतील आम्हाला. 8 वाजता आलो, फ्रेश वगैरे झालो. आता इथे एक फेमस हॉटेल आहे सॅफ्रॉन म्हणून, त्याचं आधी नाव जानकी हॉटेल म्हणून होतं, इथे कुंभार मार्टच्या इथे. तर आता आम्ही जेवायला चाललो आहे. हॉटेल जानकी येथे आम्ही जेवायला आलो. तर आता ऑर्डर दिले. आम्ही आलो तेव्हा समजलं की हॉटेल बंद झालं. रात्रीचे वाजले 10:30-11. इथे कसं गाव ठिकाण असल्यामुळे लवकरच सगळे दुकानं, हॉटेल्स, मेडिकल्स, इव्हन मेडिकल्स पण जास्तीत जास्त 11-11:30पर्यंत चालू असतात. आणि तर बंद झालं होतं. पण आपले भाऊ भरपूर असल्यामुळे त्यांनी थोडं पटवलं, थोडे स्किल्स दाखवून आम्हाला आता जेवण अवेलेबल करून दिलं आहे. त्यांनी पण चांगलं सपोर्ट केलं आहे हॉटेलवाल्यांनी पण. तर नक्कीच तुम्ही जानकी हॉटेलला भेट द्या, चांगलं होतं. जेवण करून झालेलं आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉगचा शेवट आपण इथेच करणार आहोत. उद्या सकाळी लवकर उठून आधी कसालला जायचं आहे, स्फटिक शिवलिंगाचे दर्शन करायला. त्यानंतर आपण पुढे गणपतीपुळ्याचं दर्शन करणार आहे. रात्र खूप झाली आहे, लवकर झोपून लवकर उठायचं आहे. आणि तुम्ही नक्कीच जानकी हॉटेलला भेट द्या, जे कुंभार मार्ट येथे आहे. चलो, गुड नाईट, बाय बाय.